माझं म्हणणं आहे की आपला हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. महाराजांनी कधीही आपल्या दरबारात म्हणजे लेडीज कुठली नाचवली नाही. पण आता आपल्या महाराष्ट्रात असं झालं, कुठलाही सण असू दे की आपल्या कुठलाही ऑर्गनायझेशन की लेडीज कॉमेंट्री वरनं काय लावण्या हे सगळ्या चालू असतात. पण ते मला वाटत नाही की योग्य आहे माझ्यातर्फे. बाकीच्यांना काय वाटते ते माहित नाही, पण मला तर अनयोग्य वाटते, कारण की आपण या महाराजांच्या धर्तीमधलं आहे. तर मला वाटतंय की त्यात काय जे गोविंदा पथक येतात लांब लांबनं, तर त्यांना काय फक्त थांबायला लागतं की ते लावणी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नंबर येत नाही. परत अजून कसं दिवसभर फिरायला लागतो. जे सकाळी 7ला सोडतात ते सकाळी संध्याकाळी 12ला जातात. ते दिवसभर फिरतात. त्या दिवसभर फिरण्यामध्ये त्यांना लय कष्ट करायला लागतात. पण त्यामध्ये पण त्यांना थांबायला लागतात का? कारण का त्यांचा जे कार्यक्रम ठेवलेले असते ते त्यांना पार केल्यानंतरच आपल्याला गोविंदा पथक थर लावायला चालत येतात. त्यात टाइम जास्त जातो आणि गोविंदा पथक त्यामध्ये वैतागतात. काय काय लोक निघून जातात, ते थर लावू शकत नाही. आणि कधी ते वैतागून तसेच राहिले की मग त्यांचा स्टॅमिना लो होतं. दहीहंडी लावली की कधी कधी पडतात. पण त्यामुळेच कसा एकदा काही जोश निघाला की तो जोश सगळ्यांमध्ये असतो की आपण गेले गेले थर लागले पाहिजे. पण थर लागत नाहीत, कारण का ते ऑर्गनायझर येतात, पहिले भाषण होतं ते तर चाल ठीक आहे, पण त्यानंतर आपण लगेच लावण्या नाटक हे सगळं चालू होतं. पण ते आपण, मला असं वाटतं की थोडं थांबवलं पाहिजे आणि जास्त जास्त करून गोविंदा पथकाला आपण थोडं प्रोत्साहन म्हणून त्याला पथक म्हणजे थर लावले पाहिजे त्यांनी जास्त.